विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आहोत। या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालेलं आहे। त्या अनुषंगाने आपण काही साई भक्त आहेत, आपण त्यांची काय सांगू शकता या दिंडीबद्दल? श्री साई मला इतका अनुभव आहे की साईबाबाचा की नाही, मी 3 वेळेस मरता वाचलेलो। हररोडच्या घाटात एक वेळेस पंढरपूरहून रथ घेऊन येताना मधातला दंडात सुटला होता, तर रथ ट्रॅक्टरवर आपोआप थांबला आणि ती घटना होणं आणि बाबा समोर येणं एकच झालं। त्यानंतर मी पुन्हा मोटरसायकलवर ॲक्सिडेंट झाला, त्यानंतरही स्वप्नात बाबा आले आणि बाबांना डोळ्यामध्ये निरोप टाकला माझ्या 12 वाजता येऊन। मला अनुभव डॉक्टरने पूर्ण गॅरंटी दिली की ह्याच्यानंतर ह्या डोळ्याने तुला दिसणार नाही, पण त्याचा अनुभव असं सांगतो की रात्री बाबाने येऊन माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकला, त्याच्यामुळे मी आज दोन्ही डोळ्याने पाहू शकतो। आणि हा सरासरी बाबांची तीव्र भावी सेवा करतो। जवळपास हा 10 ते 15 वर्ष झाली। काही कसलंही काम असलं तरी हा सगळं काम सोडून बाबांची निश्चितपणे सेवा करायला दिंडीमध्ये हा प्रत्येक वर्षी असतो। आता ह्याचे जे नाव आहे हे रामराव सामाले म्हणून आहे। हा बाबांचा निश्चित भक्त आहे, बाबाच्या रथाचा सारथी। तुम्ही किती दिवसापासून या रथाचा म्हणजे सारथी पण करत आहात? 15 वर्ष झाली। बर, काय आणखी काय वाटतं तुम्हाला? समाधान कशा पद्धतीने वाटतं? बाबाच्या दिंडीत आलं तर 15 दिवसात समाधान असा घोघो वाटते की वर्ष कसं जाते काही वेळ आहे, 15 दिवस तर कसे जाते मला मेळ बी लागत। खरोखर साई भक्त आहेत, त्यांनी पण सांगितलेलं आहे की एक खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने मला चांगलं समाधान या दिंडीमुळे लाभत आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, तेलगाव।